ठीक आहे. घेऊ ना नंतर. चल येऊ की घेऊ. चल मी व्हिडिओ बनवते ना. लेणी काय माहिती सांग कोण. बेडसी लेणीला आम्ही आलो आहे आणि बघा हे बेडसी लेणी कसं वाटतंय, कसं नक्षीकाम केलं आहे. सम्राट अशोकांच्या काळातलं हे बेडसी लेणी. किती सुंदर असं वापरण्यासाठी नाही. काय होतं लिहिताना ना कळायच्या कधी होतं आता इथे कळत बसतो तर आपल्याला दिवस जाईल आणि नको त्यांना भेटायचं पण आहे. त्यांना चार्ज करायचं नाही. यायचं सुरू करा. काय केलं तर वरच्या बोटिंगचे चांगले फोटो काढायचे. वरतो ना थांब लावतो. हा हर्ष जिथे गेला कुठं आले तुम्ही? आम्ही पुण्यामधून पिंपरी. नाही आज वुमन्स डे आहे ना. आज वुमन्स डे आहे ना. तर म्हटलं मग जाऊयात लेणी पाहायला. लोहगड करून आलो आहे. लोहगड किल्ल्यावरती पण जाऊन आलो आहे. आम्ही सकाळी 6:30ला घर सोडले. इकडे हे ध्यानाला बसायचे छोटे त्यांचं हे आहे. तिथे सामान वगैरे ठेवले. ध्यान साधनेला बसण्यासाठी छोट्या रूम्स आहेत. बघा पूर्वीचं बांधकाम होतं ध्यानाला बसण्यासाठी हे असं ठेवलेलं आहे. रूम्स वगैरे आहेत असं. कसं नक्षीकाम, काय सुंदर सुरेख कसं दगडकाम केलेलं आहे. आता मी आतमध्ये एंट्रेस करते. माझ्या मैत्रिणी आतमध्ये गेलेली. स्तूप आहे. हे बॅक साईड आहे स्तूपची. अंधार आहे इकडे. समोरती खूप छान असं दगडी काम केलेलं आहे. थांब ना. एवढं नव्हतं हे. मला वाटलं खूप लांब असेल पण नाही आहे एवढं. म्हणजे इतकं नाही आहे की जेणेकरून आपल्याला असह्य होईल असं. हे पहिलंच असं स्तूप आहे की ती पूर्ण आहे. म्हणजे ते काय ठिकाणी वरचं नाही आहे. हां